मी डॉक्टर नथानियल ससे मिरज येथे मेंदुरोग तज्ज्ञ म्हणून मी कार्यरत आहे आणि या मेंदूच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये एपिलेप्सी, ज्याला मराठीमध्ये आपण फेफरं म्हणतो, अशा प्रकारच्या आजाराचे बरेच रुग्ण पाहण्यामध्ये येतात. पण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो, हा स्त्रियांच्या बाबतीतले प्रश्न जास्ती विचारले जातात आणि त्याबद्दलच आज आपल्याला या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आणि आज माझ्याबरोबर डॉक्टर केतकी पटवर्धन आहेत. हॅलो, मी डॉक्टर केतकी पटवर्धन. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट. गेले 5 वर्ष सेवा सदनमध्ये कार्यरत आहे आणि या एपिलेप्सी या मोठ्या मुद्द्यावरती आज आम्ही चर्चा करण्यासाठी दोघे आलो आहे फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ न्यूरोलॉजी ॲट सेवा सदन हॉस्पिटल. एस्पेशली विमेन इन एपिलेप्सी हा विषय आम्ही सिलेक्ट केला कारण त्याच्यामध्ये आम्हाला आढळतं की डे टू डे प्रॅक्टिसमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यांचं युज्युअल लाईफ असू दे, मरायटल लाईफ असू दे, रिप्रोडक्टिव्ह लाईफ असू दे, आणि याच्याबद्दल खूप सोसायटीमध्ये प्रश्न असतात. त्यामुळे हा आम्ही एक थोडासा वेगळा टॉपिक आज सिलेक्ट केला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एपिलेप्सीचं शॉर्ट इंट्रोडक्शन देऊया का? हो चालेल. एपिलेप्सी या आजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसून येत असतात आणि सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे रुग्णांच्या हातापायाची अनियंत्रित हालचाल होणं, आणि ही काही वेळ चालू राहून रुग्ण त्यानंतर बेशुद्ध होऊ शकतो आणि ती बेशुद्धी बराच वेळ चालू शकते. अशा या फिटचे, ज्याला आपण या एपिलेप्सीचा भाग म्हणतो, असे बरेच अटॅक दिवसातून येऊ शकतात, महिन्यातून येऊ शकतात किंवा वर्षातून एखादा अटॅक देखील येऊ शकतो. बरोबर. आता म्हणजे एपिलेप्सी म्हणजे काय, तर ह्या ज्या फिट ज्या सरांनी डिस्क्राईब केल्या, तर हे अटॅक जेव्हा वारंवार येतात त्याला आपण एपिलेप्सी म्हणतो. आता हा एपिलेप्सीचा प्रकार जेनेटिक असू शकतो किंवा स्पोरॅडिक असू शकतो, म्हणजे त्याला अनुवंशिकता असू शकते किंवा एखाद्या परिवारामध्ये पहिल्यांदाच एपिलेप्सीचा त्रास होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये खूप क्लासिफिकेशन आहे, पण आम्ही त्याच्या फार डिटेलमध्ये जात नाही. पण ढोबळ मनाने बघितलं तर एपिलेप्सीचे प्रकार म्हणजे जनरलाइज्ड आणि फोकल असं आपण म्हणतो. जनरलाइज्डमध्ये अचानक पेशंट कोसळतो, हातापायाला आकडी भरते किंवा हातपाय वाकडे होतात, हातापायाची जर्किंग मुवमेंट होते आणि त्याच्यानंतर कधी दातखिळी बसते, कधी जीभ चावते, कधी कपड्यांमध्ये इनव्हॉलंटरीली लघवी संडास होऊ शकतं आणि त्याच्यानंतर मुवमेंट थांबल्यानंतर पेशंट 15 मिनिट ते अर्धा तासपर्यंत बेशुद्ध राहू शकतो आणि त्याच्यानंतर जे काही घडलं त्याच्याबद्दल शक्यतो पेशंटला काही आठवत नाही किंवा लक्षात नसतं. हा मोठा जनरलाइज एपिलेप्सी हा प्रकार आहे. दुसरा जो फोकल एपिलेप्सी प्रकार आहे त्याच्यामध्ये एका बाजूचा हातपायाला जर्किंग होणं किंवा एका बाजूच्या चेहऱ्याला जर्किंग होणं किंवा नुसतंच बसून डोळे मिचकणं किंवा थोड्या वेळासाठी ब्लँक होऊन काही रिस्पॉन्स न देणं, हे आपण फोकल एपिलेप्सी किंवा ॲब्सेन्स एपिलेप्सी असे प्रकार म्हणतो. तर हे ढोबळ मनाने एपिलेप्सीचे प्रकार आहेत. आता स्त्रियांमध्ये एपिलेप्सीचे काय त्रास आहेत किंवा काय रिपरकशन्स आहेत ते ब्रीफली आम्ही डिस्कस करतो. आता जसं मॅडमनी आपल्या या आजाराच्या लक्षणांच्या बद्दल सांगितलं, तर सुरुवातीला आपण या आजाराबद्दल असलेल्या गैरसमजाच्या बद्दल चर्चा करूयात. कारण हा आजार कोणत्या मानसिक त्रासामुळे किंवा एखाद्या करणीमुळं किंवा देवाच्या वरच्या आपल्या क्रोधामुळं होत नसून या मेंदूच्या पेशींच्या मधील जो इलेक्ट्रिक जो भार असतो त्याच्यामुळं ही फिटची आकडी येत असते. आणि हा कोणती करणी किंवा मेंदूच्या कुठल्या दुसऱ्या मानसिक त्रासामुळं होत नसून हा आजार आहे. आणि याबद्दल आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, ही कुठलीही विपर्यस्त गोष्ट नाही, तर हे एका सर्वसामान्य व्यक्तीला होणारा आजार आहे. हा कोणालाही होऊ शकतो आणि पुरुषांच्या मध्ये या आजाराचं प्रमाण जास्ती असतं, स्त्रियांच्या मध्ये कमी असतं. पण त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ही साधारणपणे 41 स्त्रिया 1,00,000 पॉप्युलेशनमध्ये अशा प्रकारे या आजारामध्ये आजार यांना येऊ शकतो. आणि हा ज्यावेळेला आजार येतो त्यावेळेला त्याच्या लक्षणाप्रमाणे आपल्याला तपासणी आणि उपचार करावे लागतात. सगळ्यात प्रथम आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हा आजार असल्यामुळं याच्यावरती पूर्णतः उपचार होऊ शकतात. दुसरा प्रश्न हा आम्हाला नेहमी जो विचारला जातो की एखाद्या वेळेस स्त्रियांच्या मध्ये जर एपिलेप्सी असेल तर त्या स्त्रीशी लग्न करावं, ती
आपल्या दैनंदिन कामामध्ये यशस्वी होऊ शकेल का, तिला मुलं होऊ शकतील का, असे बरेचसे प्रश्न या आजाराशी, स्त्रियांच्या मधल्या आजाराशी बऱ्याचशा प्रमाणात निगडीत असतात. बरोबर. आता स्त्रियांमध्ये एपिलेप्सी हे डिस्कस करण्याचं आणि एक कारण असतं. एकतर हे सोशल, जे सरांनी डिस्कस केलं, अतिशय महत्त्वाचं. दैनंदिन ओपीडी मध्ये रोज हा पडणारा प्रश्न की या मुलींचं लग्न करावं का, लग्न केलं तर त्यांना मूल होऊ शकतं का, पुढे जाऊन स्तनपान करता येईल का, हे सगळे प्रश्न सगळ्यांच्या मनात असतात. पण त्यापूर्वी विमेन इन एपिलेप्सी एपिलेप्सी इन विमेन हा का चर्चेचा टॉपिक आहे, तर स्त्रियांमध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात, जे रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये हॉर्मोनल चेंजेस असतात, ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं कॉम्बिनेशन असतं आणि फ्लक्च्युएशन असतं. त्याच्यामुळे हॉर्मोन्समुळे सुद्धा फिट येण्याची टेंडन्सी कमी जास्त प्रमाणात होऊ शकते, डिपेंडिंग ऑन त्या स्टेटमध्ये तुमच्या बॉडीमध्ये किती हॉर्मोन्स आहेत. जसं की काही लोकांना त्यांच्या मेन्सेसच्या वेळेला किंवा पिरियड्सच्या वेळेला सुद्धा फिट येते, त्याला आपण कॅटामेनियल एपिलेप्सी म्हणतो. तर ही फक्त स्त्रियांमध्ये दिसणारा प्रकार आहे की ज्या वेळेला पिरियड्स येतील त्यावेळेला फिट येते, तर त्याची ट्रीटमेंट थोडीशी वेगळ्या प्रकाराने करावी लागते. काही स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेला फिटची फ्रिक्वेन्सी बदलते, तर म्हणजे 10% लोकांना ऍक्च्युली इम्प्रूव्हमेंट होते. काही लोकांना वाटतं की फिटचा आजार बरा झालाय, काही 35% लोकांच्यात हा आजार वाढू शकतो, पण उरलेल्या सगळ्यांमध्ये हा आजार आहे तसा राहतो असं आढळतं. त्यानंतर असाही आम्हाला बऱ्याचदा विचारतात की आता ह्या ज्या गोळ्या औषधं आहेत ज्या आधी आपण चालू करतो किंवा घेतो, या आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये किंवा डिलिव्हरी नंतर घेता येतील का. तर सर त्याच्याबद्दल कसं असेल आपला अप्रोच. सुरुवातीला जसं मी सांगितलं तसं या रोगाचं रोगनिदान आपल्याला करावं लागतं, आणि रोगनिदान करण्यासाठी EEG नावाची एक छोटीशी मेंदूचा, जसा हार्ट अटॅक आल्यानंतर ECG नावाचा जो आपण जी तपासणी करतो, तशीच मेंदूचा आलेख, ज्याला EEG म्हणतात, इलेक्ट्रोएन्केफेलोग्राम, हे केल्यानंतर तो फिटेचा प्रकार कोणता आहे आणि त्या आजारावरती किती वर्ष औषधं घ्यावी लागतील हे आपल्याला कळतं, आणि त्याप्रमाणे आपल्याला औषधं देता येतात. सुदैवानं नवीन औषधं जी आपल्याला उपलब्ध झालेली आहेत, त्या औषधामुळे व्यक्तीच्या किंवा स्त्रीच्या वैयक्तिक जी रोजची कामं आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांची जी मासिक पाळी आहे ती देखील नियमित राहते, आणि लग्न केल्यानंतर त्यांना मूल होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अडचण राहत नाही. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या मुलीला किंवा ज्या स्त्रीला एपिलेप्सी आहे त्या स्त्रीचं लग्न करता येते का, आम्ही खात्रीलायकरित्या सांगू शकतो की त्या मुलीला किंवा स्त्रीचं लग्न करणं शक्य आहे, तिला मुलं होणं शक्य आहे, आणि दैनंदिन जी तिची घरची कामं आहेत आणि घरच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पूर्णतः ती पार पाडू शकते. पण त्या काही वेळेला अशाही गोष्टी असतात की जन्मताच काही व्यक्ती मानसिक दृष्टीने विकलांग किंवा त्यांची मेंदूची डेव्हलपमेंट, मानसिक डेव्हलपमेंट अशी जी कमी असते, जी स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत पण ज्यांना फिट असते, अशा लोकांच्या मध्ये हा निर्णय घेणं आपल्याला थोडंसं अवघड ठरतं. पण कुटुंबाशी सल्लामसलत करून याबद्दल ठरवता येतं. पण आताची जी औषधं उपलब्ध आहेत त्याचा कोणताही साईड इफेक्ट गरोदरपणावरती होत नाही. त्याचप्रमाणे गरोदरपणानंतर, डिलिव्हरीनंतर बाळाला स्तनपान करणं हे देखील आम्ही रेकमेंड करतो, कारण अशा प्रकारची औषधं आईच्या दुधामधून फार कमी प्रमाणे स्त्रवली जातात आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट बाळांच्यावरती होत नाही. आणि हे जे आजकाल जी गोळ्या औषधं अवेलेबल आहेत ती साधारण आता आमच्या ओपीडी मध्ये किंवा आयपीडी मध्ये एखादा पेशंट आला आणि साधारण आफ्टर द एज ऑफ 18 आम्ही कन्सिडर करतो की शी इज अ मॅरेजेबल एज ग्रुप, आणि त्यामध्ये आम्ही औषधं जी चालू करतो ती पुढच्या सगळ्या दृष्टीने सेफ असतात अशी चालू करतो. पूर्वी एखाद दुसरंच औषध असायचं, आता 5 ते 6 मेडिकेशन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे ती मेडिकेशन्स आम्ही देतो, आणि ज्यांचं लग्न ठरलंय किंवा मॅरेज प्लॅन्ड आहे त्याच्या आधी आम्ही मॅरेज काउन्सिलिंग करतो. तिच्या पेरेंट्सचं, तिच्या फ्युचर इनलॉजचं, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं, या सगळ्यांचं आम्ही बसून एक फॅमिली काउन्सिलिंग सारखं सेशन घेतो, ज्याच्यामुळे आजाराबद्दल पूर्ण प्रकारे क्लॅरिटी येते. बऱ्याचदा हा सुद्धा डाऊट असतो की हे जेनेटिक आहे का, की त्यांच्या मुलांमध्ये पण उद्भवेल का. तर लेस दॅन 10% एपिलेप्सीज जेनेटिक असतात, त्याच्यामुळे लेस दॅन 10% चान्स आहे असं आपण सांगू शकतो. सो 90% ऑफ द टाइम्स हा आजार पास होत नाही. त्यानंतर असाही प्रश्न असतो की डे टू डे, जसं सरांनी सांगितलं की डे टू डे मध्ये काम करायला काही प्रॉब्लेम असेल का,
तर सिम्प्लिफाईज करायचं झालं तर जसं आपण हायपरटेन्शनचे मेडिसिन्स घेतो, डायबिटीसचे मेडिसिन्स घेतो, तसंच रेग्युलरली आपण हे मेडिसिन्स घेऊ शकतो. सो ह्याच्यात काही असं वेगळं नाहीये. आता आपण बघतो की कमी वयात सुद्धा लोकांना हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर वाढला हा प्रॉब्लेम दिसतो. सो ते अगदी तरुण वयापासून गोळ्या घेत असतात. तशा ह्या सुद्धा गोळ्या नियमितपणे आपण देऊ शकतो. आता प्रश्न पडतो की प्रेग्नन्सी प्लॅन असेल तर त्याच्या आधी आपण कसं हेल्प करू शकतो बायकांना. तर त्यांना आपण जसं सगळ्यांना आता हाय डोस फॉलिक ऍसिड वगैरे देतातच, तर तसं ह्यांना थोडंसं हाय डोसमध्ये फॉलिक ऍसिड आणि मल्टीव्हिटॅमिन्स आपण जर चालू केले तर जो काही अँटी एपिलेप्टिक किंवा अँटी सीजर मेडिसिन्स आपण जे म्हणतो, म्हणजे फिटची औषधं जी आहेत, त्याचा जो होणारा साईड इफेक्ट आहे तो खूप प्रमाणामध्ये कमी होतो. आणि जे मुख्य आपल्याला काळजी असते की बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट होईल या गोळ्यांनी, तर तसं काही आढळत नाही, कारण ते मेडिसिन्स आपण वापरतच नाही या एज ग्रुपमध्ये. आणि फॉलिक ऍसिड दिल्यामुळे तो पण धोका एकदम कमी प्रमाणात होतो. आता जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे मी आपल्याला सुरुवातीलाच बोललो होतो की EEG केल्यानंतर कोणत्या प्रकारची औषधं देणं हे आपल्याला कळू शकतं आणि त्या व्यक्तीमध्ये योग्य औषध कोणतं हे निवडणं आपल्याला सोपं होतं. आणि आमच्या शास्त्राप्रमाणे शास्त्र प्रगत झालेलं आहे आणि नवीन नवीन औषधं उपलब्ध झाल्यामुळं की ज्या औषधांचे साईड इफेक्ट्स जे गरोदरपणामध्ये गर्भावरती परिणाम करतील किंवा पुढच्या स्त्रीच्या आयुष्यावरती ते परिणाम करतील, अशा गोळ्या आम्ही लग्न होण्याच्या वयात असलेल्या मुलींना किंवा स्त्रियांना आम्ही द्यायचं टाळतो. आणि ती औषधं सुरुवातीपासूनच दिलेली नसल्यामुळं दैनंदिन गोष्टी, लग्न, मुलं होणं आणि स्तनपान करणं आणि बाळाची वाढ करणं आणि घरच्या सर्व जबाबदाऱ्या पुढच्या आणि बाळाच्या जबाबदाऱ्या ह्या व्यवस्थितपणे पार पडू शकतील. आता प्रश्न नेहमी असा येत असतो की पूर्वी एपिलेप्सी बद्दल जी गैरसमज होते त्यामुळं एखाद्या व्यक्तीला लग्नानंतर फिट आली तर आम्ही असं पाहिलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये ह्याच्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज केले जायचे. तर आता सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे हिंदू मॅरेज ऍक्ट हा जो आहे त्याच्या सेक्शन 5 आणि डिसेंबर 2009ला त्यामध्ये जे बदल केलेले आहेत त्याप्रमाणे एपिलेप्सी हे घटस्फोटासाठीचं कारण ठरू शकत नाही. तर आपण हा आजार जर समजून घेतला तर गैरसमज दूर होतील आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांची, जी आपली मुलगी असेल, जी आपली सून असेल, जी आपली बहीण असेल, त्यांचा इलाज करणं आम्हालाही सोपं जाईल आणि त्यांची जबाबदारी कुटुंबाला घेणं शक्य होईल. याच्यामध्ये कुटुंबाचीही जबाबदारी आहे, कारण फिट येण्यासाठी काही जी कारणं असतात, जो मानसिक ताणतणाव आहे, शारीरिक कष्ट आहेत आणि ही जी मासिक पाळीची नियमित हार्मोनल जे बदल होत असतात, अशा वेळेला आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर स्त्रीचं आयुष्य हे यशस्वी होईल. आणि आपल्या समाजामध्ये अजूनही स्त्रियांच्या बद्दलच्या आजाराबद्दलचे गैरसमज आहेत हे दूर व्हावे, हाच एक या माध्यमातून व्यवस्थित एक्सप्लेन करायचा आमचा हा प्रयत्न आहे. तसंच दुसरी गोष्ट याबद्दल लक्षात घेतली पाहिजे की ज्या मॅडमनी जसं सांगितलं की ज्यांना एपिलेप्सी अशा स्त्रियांच्या मुलांना जर फिट आली तर ते अनुवंशिक असू शकतं किंवा त्या बाळाच्या मेंदूच्या पेशींच्या जडणघडणीमुळे देखील असू शकतं. त्यामुळे त्या आजाराचा दोष या स्त्रीवरती लादणं हे चुकीचं आहे आणि समाजामधील लोकांचं या आजाराबद्दलचं प्रबोधन व्यवस्थित व्हावं, हाच आमचा या माध्यमातून प्रयत्न आहे. आता सर काही क्वेश्चन्स आलेत आपल्याला, त्याच्यामध्ये मिस्टर केदार विचारतात की काही लक्षणं आधीच जाणवतात का, म्हणजे फिट येण्याआधी लक्षणं काही जाणवतात का? वेगवेगळ्या मेंदूच्या जागांच्या मधून जो इलेक्ट्रिक भार मी मगाशी सांगितला, ज्या इलेक्ट्रिक भागामधून ज्या भागामध्ये मेंदूचं काम हे अनियंत्रितपणे चालतं त्या भागाशी निगडीत अशी काही लक्षणं सुरुवातीला दिसून येऊ शकतात. उदाहरणार्थ एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती पूर्णतः ब्लँक होणं, म्हणजे काहीच न समजणं किंवा जे नियमित काम आहे ते काम काही सेकंदासाठी थांबणं. पण त्याच्यामध्ये पूर्वी अशी काही लक्षणं येतील असं सांगता येणं बऱ्याचशा प्रमाणात अशक्य आहे. पण ज्यांना पूर्वी आजार होता आणि ज्यांना ट्रीटमेंट चालू आहेत त्यांच्यामध्ये मात्र आपण काळजी घेऊ शकतो. पण ज्यांना आजार नाही त्यांना होऊ शकेल असं सांगता येणं फारसं शक्य नाही. तरी पण वयाच्या ग्रुप्सप्रमाणे वयाच्या जन्मल्यापासून 2 वर्षापर्यंत, 2 वर्षापासून वयाच्या 12-15व्या वर्षापर्यंत आणि 15 वर्षापासून पुढच्या आयुष्यामध्ये
अशा प्रकारच्या कारणांची मीमांसा केलेली आहे आणि त्याप्रमाणे अशी कारणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर एकतर प्रोफायलॅक्टिल म्हणजे आजार येऊ नये म्हणून औषधं सुरू करता येतील, किंवा तशी लक्षणं आली आणि तपासणीमध्ये दोष सापडले तर त्याप्रमाणे आपल्याला उपचार करता येतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे की इज एपिलेप्सी हेरिडिटरी. तर आय डोंट थिंक की हा एक येस नो काइंड ऑफ क्वेश्चन आहे. तर काही एपिलेप्सी सिंड्रोम्स हेरिडिटरी असतात ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल जेनेटिक डिफेक्ट असतो, एखादे जीन रिलेटेड एरर असतो. तर या एपिलेप्सी साधारण कमी वयामध्ये चालू होतात, म्हणजे जन्माच्या 1 वर्षाच्या आत किंवा पहिले 5 वर्षाच्या आत, असं जसं सरांनी सांगितलं त्याचं खूप इलॅबोरेट क्लासिफिकेशन न्यूरोलॉजीमध्ये दिलेलं आहे. तर डिपेंडिंग ऑन कोणत्या प्रकारची फिट येते, म्हणजे जनरलाइज फिट आहे जे आपण या डिस्कशनच्या सुरुवातीला डिस्कस केलं की जनरलाइज फिट आहे का, फोकल आहे का, फक्त आय ब्लिंकिंग आहे का, फक्त ट्विचिंग आहे, त्याच्यावर ठरतं की ते हेरिडिटरी काइंड आहे का नाही. त्यानंतर EEG वरून आपल्याला समजतं की EEG मध्ये कसले चेंजेस आहेत, त्याच्यामध्ये ज्या वेवफॉर्म्स आहेत त्या हेरिडिटरी एपिलेप्सीकडे पॉइंट आउट करतात की नाही. पण हे जनरली फॅमिली हिस्ट्री घेऊन आणि फॅमिलीचं ओव्हरऑल कोणाकोणाला आहे, कोणाकोणाला टेंडन्सी आहे आणि काही कॉन्सॅग्युनिटी म्हणजे नात्यामध्ये काही लग्न झालंय का, तर अशा फॅमिलीजमध्ये हेरिडिटरी एपिलेप्सी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं सगळ्याच सीजर, सगळेच फिट, सगळ्याच प्रकारचा अपस्मार हेरिडिटरी असतो असं नाही. काही प्रमाणामध्ये एक 10% एपिलेप्सीज हेरिडिटरी असतात. पण मोस्ट ऑफ द टाइम्स ज्याला आपण म्हणतो स्पॉन्टेनियस किंवा इडिओपॅथिक, या 2 प्रकाराची एपिलेप्सी असते. मॅडमनी सांगितलं त्याच्यामध्ये मी थोडंसं वाढवू इच्छितो. ते म्हणजे 100 जर रुग्ण घेतले तर 100 मध्ये 90 लोकांना इडिओपॅथिक, जसं मॅडमनी सांगितलं. इडिओपॅथिक म्हणजे याच्यामध्ये कोणतंही कारण शोधून सापडत नाही. अशा रुग्णांचा EEG ॲबनॉर्मल येतो, पण CT स्कॅन किंवा MRI हे नॉर्मल असतात. तर अशा रुग्णांना पण इडिओपॅथिक असे 90% रुग्ण असतात की ज्यांच्यामध्ये कारणांची आपल्याला कारण कोणतं सापडत नाही. आणि जे 10% आहेत ते त्या वयाशी निगडीत असे जे मी सांगितलं 0 to 2 किंवा नंतर 40-50 नंतर पूर्वी कधीतरी डोक्याला मार लागलेला होता, अशा रुग्णांच्या मध्ये जो मेंदूवरती व्रण राहून गेलेला असतो, अशा रुग्णांच्या मध्ये हे सगळे आजार हे 10% आजारामध्ये ते प्रमाण कमी आहे. ढोबळ मानानं जर बघितलं इडिओपॅथिक एपिलेप्सी म्हणजे प्रायमरी जनरलाइज्ड एपिलेप्सी ज्याच्यामध्ये कोणतीही कारणं सापडत नाही, असे 90% रुग्ण याच्यामध्ये मोडतात. आता कारणं सापडत नाहीत हे जर सिम्प्लिफाय करायचं झालं तर आम्ही EEG करतो. EEG नंतर आम्ही कधी कधी स्कॅन करतो ज्या ज्या पेशंटमध्ये इंडिकेटेड असेल. तर त्यामध्ये कधी कधी आपण जो MRI किंवा CT स्कॅन करतो त्याच्यामध्ये कधीतरी जुना डोक्याला मार लागलेला व्रण असेल किंवा एका बाजूला मेंदूच्या सूज असेल किंवा कधी कधी आपण जे पॅरालिसिस किंवा स्ट्रोक म्हणतो त्याच्यामुळं पण कधीतरी फिट येऊ शकते किंवा एखादी गाठ असू शकते किंवा एखादं कॅल्शियम डिपॉझिशन असू शकतं. ह्या सगळ्या कारणांनी सुद्धा फिट येऊ शकते. तर ही कारणं आपल्याला सापडतील प्रत्येक केसमध्ये असं नाही. त्यामुळं म्हणजे मॅक्झिमम याच्यामध्ये आम्हाला ब्लडमध्ये स्कॅनमध्ये दोष सापडत नाही. सो अशा केसेसमध्ये सगळ्या टेस्ट केल्यानंतर जर काही कारण सापडलं नाही तर त्याला आम्ही इडिओपॅथिक म्हणतो, म्हणजे कारण एक्झॅक्टली ट्रेस होऊ शकत नाही. पण मॅक्झिमम केसेस अनफॉर्च्युनेटली तशाच असतात. बट गुड न्यूज इज की त्या खूप छान ट्रीटेबल आहेत. मॅक्झिमम 1 to 2 मेडिसिन्समध्ये पूर्णपणे सीजर फ्रीडम मिळू शकतो. आणि कोणत्या प्रकारचं जेनेटिक किंवा इडिओपॅथिक किंवा कोणता टाईप ऑफ एपिलेप्सी किंवा कोणत्या टाईप ऑफ फिट आपण बघतोय त्याच्यावर आम्ही डिसाईड करतो की किती दिवस किती वर्ष या गोळ्या औषधं चालू करायचं. कारण पुढचा प्रश्न तोच आहे की किती दिवस गोळ्या औषधं द्यायचे, किती दिवस खावे लागतात. एखाद्याला लाईफ लॉंग खायला लागू शकतं, एखाद्याला आम्ही 2 वर्ष रेकमेंड करतो, एखाद्याला आम्ही 5 वर्ष रेकमेंड करतो, काही यंग पेशंट्समध्ये आम्ही प्युबर्टीपर्यंत रेकमेंड करतो. सो असे केस बेस्ड डिसिजन तो घ्यावा लागेल की असं म्हणता येणार नाही की एपिलेप्सी म्हणजे कायमच औषध चालू ठेवायला लागेल. त्यामुळं केस बेस्ड वरती आम्ही निर्णय घेतो की गोळ्या किती दिवस द्यायच्या ते. ढोबळमानानं याच्याकडे बघितलं तर पूर्वी आम्ही MBBSला शिकत असताना पूर्वी आयुष्यभर औषध घ्यावी अशी सांगितलं जायचं. नंतर ते 5 वर्षावरती आलं, नंतर ते 3 वर्ष. सध्याचा जो प्रघात आहे ते 2 वर्ष सर्वसाधारणपणे औषधं द्यायची. आणि जर 2 वर्षांनंतर EEG नॉर्मल असेल, फिट 2 वर्षात आलेली नसेल तर आपण ढोबळमानाने त्यांची औषधं कमी करून बंद करू शकतो. एकदम औषधं बंद करायची नसतात, कारण पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते आणि उद्भवल्यानंतर पुन्हा एखादं वर्ष घ्यावं लागतं. तर आता सध्याची जी नवीन औषधं आलेत त्यामुळं आयुष्यभर औषधं डेफिनेटली घ्यावी लागत नाहीत.
आणि जी घ्यावी लागतात तीही कमी प्रमाणात असतात आणि 2 वर्षानंतर साधारणपणे प्रतिसाद रुग्णांचा चांगला असेल तर आपण हळूहळू औषधं कमी करून बंद करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे की आफ्टर प्रेग्नन्सी हे जास्त होऊ शकतं का? तर इनिशियल पार्ट ऑफ द डिस्कशनमध्ये आम्ही चर्चा केली होती की प्रेग्नन्सीच्या वेळेला मॅक्झिमम लोकांची फिट येण्याची टेंडन्सी किंवा फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. बऱ्याच लोकांना इम्प्रूव्ह झाल्यासारखं सुद्धा भासतं. ज्यांना एखादी फिट येत असेल ती सुद्धा इम्प्रूव्ह होते. पण काही अशा 30-35% लोकांच्यात असं होऊ शकतं की फिट येण्याची फ्रिक्वेन्सी किंवा टेंडन्सी वाढली आहे. त्याची 2 कारणं असू शकतात. प्रेग्नन्सीमध्ये खूप हॉर्मोनल चेंजेस होतात, बॉडीमध्ये शरीर खूप बदल घडत असतात, त्याच्यामुळे सुद्धा फिट येऊ शकते. आणि दुसरं कारण असं आहे की वजन जे वाढतं त्याच्यामुळे सुद्धा फिट येण्याची टेंडन्सी वाढू शकते. म्हणजे उदाहरणार्थ आमची जी औषधं असतात ती सगळी वजनाप्रमाणे ऍडजस्टेड असतात. तर पेशंटचं वजन बघूनच आम्ही त्याचा डोस डिसाईड करतो. तर जसं प्रेग्नन्सीमध्ये जर एखाद्याचं वजन जास्त वाढलं असेल किंवा वेट गेन प्रमाणाच्या बाहेर असेल तर त्यावेळेला त्यांना गोळ्या औषधांचा डोस ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. आणि तो जर केला नाही तर कधी कधी जास्त फिट येऊ शकते असं मी म्हणते. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर गरोदरपणामध्ये एखाद्या स्त्रीचं वजन हे 20 ते 25 किलोंनी वाढू शकतं आणि 20 ते 25 किलोनी वाढल्यानंतर त्यांची जी गोळ्यांची जी गरज आहे ती जास्ती प्रमाणात वाढते. आणि म्हणूनच गरोदरपणामध्ये विशेषतः स्त्रियांचा एपिलेप्सी संदर्भातला जो फॉलोअप आहे तो रेग्युलर असावा. त्यांचं वजन नेहमी आम्ही चेक करतो आणि त्याप्रमाणे गोळ्यांचा डोस ऍडजस्ट करतो. आणि एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर हे वजन साधारणपणे 20-25 किलोनी कमी होतं डिलिव्हरी नंतर. त्यामुळे गोळ्यांचा डोस हा हळूहळू कमी करावा लागतो, कारण वाढवलेल्या डोसेजचा जो साईड इफेक्ट आहे तो नंतर कदाचित या रुग्णांच्या मध्ये दिसायला लागतो. त्यामुळं गरोदरपणामध्ये विशेष प्रकारे डॉक्टरांना आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी ही काळजी घेतली पाहिजे की हे आपले जे एपिलेप्सीचे स्पेशालिस्ट आहेत त्यांना दाखवून त्यांचा डोस ऍडजस्ट करून घ्यावा. आणि डिलिव्हरी नंतर मात्र डोसेस आपल्याला कमी करायला वाव राहतो. बरोबर. आणि अजून एक गोष्ट मला ऍड करायला आवडेल की ड्युरिंग प्रेग्नन्सी आपल्याला जी कॉन्स्टंटली वाटत असतं की काहीतरी रिस्क होईल किंवा बाळाला काहीतरी दोष येईल, तर आता आपल्याकडं 3D अल्ट्रासोनोग्राफीज अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आपण 12 वीक्सला आणि 20 वीक्सला ॲनॉमली स्कॅन करतो. आणि जर काही म्हणजे लेस दॅन 1% मध्ये हे आढळतं. पण जर काही कारणाने त्या बेबीमध्ये काही डिफेक्ट असेल किंवा काही दोष निर्माण झाला असेल तर आपण हे खूप अर्ली प्रेग्नन्सीमध्ये वाया अल्ट्रासाऊंड फाइंड करू शकतो. आणि त्याच्यावरती काही ट्रीट करण्यासारखं असेल तर करू शकतो, नसेल तर आपण डिसिजन सुद्धा घेऊ शकतो की त्या प्रेग्नन्सीचं काय करायचं. सो असं काही आता रिस्की राहिलेलं नाहीये. जसं युज्युअल प्रेग्नन्सी इन एनी अदर फिमेल जसं आपण अप्रोच ठेवतो तसंच एपिलेप्टिक पेशंटमध्ये ठेवतो. आणि जसं त्यांचीही सोनोग्राफी रेग्युलरली ठराविक अंतराने ऑब्स्टेट्रिशियन्स किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ जे डॉक्टर जे आहेत ते करत असतात, त्याचप्रकारे एपिलेप्सीच्या पेशंटचं पण आपण करतो. त्यामुळं त्या एक काही वेगळी एंटिटी आहेत किंवा एक वेगळा भाग आहे असं आपण ट्रीट करत नाही. ह्याच्यात विचारलंय की कायम अर्ध डोकं दुखतंय तर त्याचा एपिलेप्सीशी काही रिलेशन आहे का? अलीकडं काही शास्त्रज्ञांनी एक प्रस्ताव आणला होता की एपिलेप्सी आणि डोकेदुखी म्हणजे ज्याला आपण मायग्रेन म्हणतो हे दोन्ही एकाच आजाराच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत का, असं असू शकेल असं बऱ्याच लोकांचं मत आहे. आणि त्याच्यासाठी एक त्यांनी टर्म एक बनवली होती, एक नाव बनवलं होतं, त्याला मायग्रेलेप्सी म्हणतात. पण ते फारसं त्याच्यावरती पुढे संशोधन काही होऊ शकलं नाही. पण जी लक्षणं असतात ती बऱ्याचशा प्रमाणात अगोदर डोकेदुखी सुरू व्हायच्या अगोदर जशी जाणीव होती तशी काही रुग्णांच्या मध्ये फिटच्या तशी देखील जाणीव होऊ शकते. त्यामुळे थोडासा याच्याशी संबंध असू शकतो. पण ही डोकेदुखी एपिलेप्सीशी निगडीत असेल असं सांगता येणं फार अवघड आहे. परत सेम क्वेश्चन आहे, प्रेग्नन्सीमध्ये बाळाचा धोका कसा टाळू शकतो? तर आणि एकदा आपण फॉलिक ऍसिडचं महत्व पुन्हा एकदा मी त्याच आमचा पॉइंट किंवा मुद्दा जो आहे त्याच्यावरती भार देत आहोत की जे डोस आहेत गोळ्यांचे ते बरोबर टायट्रेट करून घ्यावे. जेवढं रेकमेंडेड डोस आहे समजा 10 ते 20 मिलीग्रॅम प्रति किलो फिट कंट्रोल होण्यासाठी, तर त्या डोसला आपण निगडीत राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे जसं सुरुवातीला मॅडमने सांगितलं, फोलिक ऍसिड नावाची एक 5 मिलीग्रॅमची गोळी आहे
जी या गोळ्यांच्यामुळं बाळावरती जो धोका होऊ शकतो, जो आजकालच्या गोळ्यांच्यामुळं अजिबातच शक्य नाही, पण तो देखील 1% जो धोका आहे तो टाळायचा असेल तर फोलिक ॲसिड नावाची एक गोळी आहे 5 मिलीग्रॅमची, ती आपण या औषधांच्या बरोबर चालू ठेवायची प्रेग्नन्सी संपूपर्यंत. बऱ्याचशा प्रमाणात हा धोका देखील टाळू शकतो. आणि एक प्रश्न आलाय की प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी एपिलेप्टिक फिमेल्सला काही रिस्क किंवा काही डिस्कशन करायला पाहिजे का? तर डेफिनेटली आम्ही सजेस्ट करतो की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय त्यावेळेला आधी तुम्ही आमची भेट घ्या, त्यावेळेला चर्चा करा. तुमचे ब्लड लेवल्स आम्ही चेक करतो. तुम्हाला फॉलिक ॲसिड बरोबर दुसरे विटॅमिन्स पण घ्यावे लागतील, थोडं आयर्न सप्लिमेंटेशन पण घ्यावं लागेल. त्याचबरोबर आधी जर प्रेग्नन्सी प्रिव्हेन्शनसाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा ओसी पिल्स किंवा गर्भनिरोधक गोळ्या काही पेशंट घेत असतील तर काही एपिलेप्सीचे जे ड्रग्ज आहेत किंवा मेडिसिन्स आहेत त्यांनी त्या ओरल पिल्सची इफेक्टिव्हनेस कमी होते. सो ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी होण्याची रिस्क वाढते. सो ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही काउन्सिलिंग करतो. ज्या वेळेला प्लॅन करण्याच्या आधी आम्हाला पेशंट्स भेट देतात त्यावेळेला आम्ही त्यांना प्री मेडिकेट करू शकतो, ज्याला आपण म्हणतो की प्री नेटल व्हायटॅमिन्स, म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधी आपण व्हायटॅमिन्स जे देतो ते आपण नक्कीच देऊ शकतो आणि रिस्क एकदम कमीत कमी करू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं की काही स्त्रियांना गरोदरपणा सुरू झाल्यानंतर त्यांच्या असलेल्या गोळ्यांच्या बद्दल त्यांचे जे नेहमीचे गायनॅक आणि ऑब्स्टेटिशियन आहेत ते त्यांना सल्ला आमचा घ्यायला सांगतात. पण त्यावेळेला जर आपल्या असं लक्षात आलं की ज्या गोळ्या त्यांना चालू आहेत त्यांचा दुष्परिणाम त्या बाळावरती होण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा एक सल्ला दिला जातो. किंवा प्री कन्सेप्शन म्हणजे ज्यावेळेला जसं मॅडमने सांगितलं जे काउन्सिलिंग करू, तर ज्या वेळेला असा रुग्ण आमच्याकडे येतो त्यावेळेला त्यांच्या जुन्या ज्या गोळ्या चालू आहेत, जुन्या जमान्यातल्या ज्या गोळ्या चालू आहेत त्या कमी करून नवीन गोळ्यांच्या वरती त्यांना स्टॅबिलाइज करून मग त्यांना प्रेग्नन्सीसाठी आम्ही परवानगी देऊ शकतो. आणि हे सगळ्यात सेफ राहील की लग्न झाल्यानंतर ज्या स्त्रियांना एपिलेप्सी आहे त्यांनी मूल होण्याच्या किंवा प्रेग्नन्सी राहण्याच्या पूर्वीच आमच्याकडून म्हणजे मेंदूच्या डॉक्टरांच्याकडून सल्ला घ्यावा, नवीन प्रकारच्या गोळ्यांच्या वरती स्वतःला शिफ्ट करून घ्यावं, स्टॅबिलाइज करावं आणि मगच प्रेग्नन्सी प्लॅन करावी, असा आमचा एक ढोबळ मनानं सल्ला राहील. बरोबर. आणि जनरली हा प्रश्न केव्हा येतो की ज्या लहान मुलींमध्ये आधीपासून फिटचा आजार असतो तेव्हा त्या एज ग्रुपमध्ये चालणारी औषधं नंतर जाऊन आपल्याला चेंज करावी लागतात, तेव्हाच सर हा प्रश्न येतो. कारण आजकाल आपण एज ग्रुप बघूनच मेडिसिन सिलेक्ट करतो आणि खूप सेफ, एक्स्ट्रीमली सेफ मेडिसिन्स आलेत ज्याच्यामध्ये नॉट ओन्ली ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा ह्याच्यामध्ये पण इतरही साईड इफेक्ट अगदी मिनिमम असणारी मेडिसिन सुदैवाने आता आलेत. त्यामुळे अगदी नॉर्मल लाईफ जगू शकतात त्या. काही असं डिफरंट कॅटेगरी किंवा कॅटेगरायझेशन करण्याची गरज नाहीये. परत तोच प्रश्न विचारलाय सर की अँटी एपिलेप्टिक मेडिसिन्समुळे ब्रेस्ट फिडिंगला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? सुरुवातीलाच मी सांगितलं आपल्याला की नवीन गोळ्यांचं जे मातेच्या दुधामधून जे एक्सक्रिशन आहे, जे कमी स्त्रव आहे ते स्त्रवणं खूप कमी असतं आणि त्यामुळं बाळावरती त्याचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळं जसं WHO आणि आपल्या सरकारने आणि आपल्या ऑब्स्टेटिशियन जे आपल्याला रेकमेंड करतात की पहिल्या दिवसापासून बाळाला स्तनपान केलं पाहिजे, ते देखील आम्ही तेच रेकमेंड करतो की ह्या गोळ्या सेफ आहेत आणि बाळाला मातेच्या दुधाची 100% पहिल्या दिवसापासूनच गरज आहे. आणि या गोळ्या नवीन प्रकारच्या ज्या सगळ्या गोळ्या आता मगाशी सांगितलं एक 5-6 प्रकारच्या नवीन ज्या गोळ्या आहेत ज्या एपिलेप्सीचं चांगलं कंट्रोल करू शकतात आणि त्याचे साईड इफेक्ट स्त्रियांच्या वरती विशेषतः गरोदरपणामध्ये कमी आहेत. अशा गोळ्यांच्यामुळे कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. बरोबर. आणि आम्ही सिम्प्लिफाय करून सांगायचं झालं तर आम्ही असं रेकमेंडेशन देतो की ब्रेस्ट फिडिंग्स बेनिफिट्स ऑलवेज आउटवे द रिस्क ऑफ अँटी एपिलेप्टिक पॅसेज थ्रू द ब्रेस्ट मिल्क. त्याच्यामुळं ब्रेस्ट फिडिंग मधून जी काही नवजात शिशूला इम्युनिटी मिळते, इम्युनोग्लोब्युलिन्स मिळतात, अँटीबॉडीज मिळत असतात, ते इतक्या जास्त प्रमाणात आणि लाईफ लॉंग बेनिफिशियल आहेत सगळ्याच आजारांसाठी शरीरात होणाऱ्या. आणि अँटी एपिलेप्टिकची रिस्क इतकी कमी आहे की आपण ऑलमोस्ट नो रिस्क असंच रेकमेंड करतो. आणि डेफिनेटली ब्रेस्ट फिडिंग करावं आणि नॉर्मली बाकीच्या आया करतात तेवढं मॅक्झिमम ब्रेस्ट फीड मुलांना द्यावं. आता आपण लास्ट क्वेश्चन घेऊया. किती वेळ आपल्याकडं? फिट आल्यानंतर फर्स्ट एड म्हणून तुम्ही काय करू शकता?
तर आता ह्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की बरेच लोक फिट आल्यावर किंवा कोणीतरी खाली कोसळून पडलंय म्हणलं की लगेच नाकाला कांदा लाव, चप्पलचा वास दे, असं करत असतात. तर ह्या गोष्टीनी काहीही उपयोग होत नाही, उलट आपल्याला जास्तच त्रास होतो. तर ह्यानी काही इम्प्रूव्हमेंट होते किंवा वास घेतला आणि पेशंट लगेच उठला असं काही होत नाही. ते ऍक्च्युली फिट संपली असेल म्हणूनच पेशंट उठत असतो. तर असं काही करू नये. कोणी पेशंट असं आढळल्यास पटकन त्याला एका अंगावरती टर्न करावं. तोंडात काहीतरी चमचा बिमचा असं काही घालू नये, हातात काही लोखंडी देऊ नये. फक्त त्यांना त्यांची जीभ चावत नाही एवढी आपण काळजी घेऊया. एका साईडला त्यांना टर्न करायचं आणि जी काही लाळ असेल ती छातीमध्ये जाऊ नये म्हणून आपण त्यांना एका साईडला ठेवूया. ही जी फिट आहे ती आपोआप स्वतःहून थांबेल आणि थांबल्यानंतर मग पेशंटला आपण आडवं करून झोपवू शकतो. त्याचबरोबर मी ऍड करू इच्छितो की ज्या ठिकाणी रुग्णाला मार लागण्याची शक्यता आहे त्याला फिट येत असताना अशा ठिकाणापासून त्यांना बाजूला घेऊन जावं, मोकळ्या हवेमध्ये ठेवावं, जेणेकरून त्यांना कपाट किंवा खुर्ची किंवा टेबल याचा मार लागून इजा होणार नाही. मोकळ्या ठिकाणी ठेवावे जिथे ते जमिनीवरती राहिले तरी देखील त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही फिट आल्यानंतर. कारण बरेचदा आपण बघतो की फिट येते आणि मग दुसरे प्रॉब्लेम चालू होतात, जसं की शोल्डर डिस्लोकेट झाला किंवा कुठला तरी बोन फ्रॅक्चर झालं. सो ती काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे की एका फ्री स्पेसमध्ये त्यांना मूव्ह करून अशी पोझिशन द्यावी जेणेकरून ती फिट निघून जाईल आणि ती फिट निघून गेल्यानंतर मग पेशंटला आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं. यांचं रेकमेंडेशन आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण हात पाय दाबून ठेवल्यानं ही फिट थांबणार नाही. त्यामुळं ती फिट ऑटोमॅटिकली 3 ते 4 मिनिटांनंतर थांबणार आहे. ती त्याच्या नॅचरल कोर्समध्ये थांबू द्यावी आणि इजा होणार नाही एवढीच आपण काळजी घ्यावी. आपल्याकडनं अपेक्षा तीच आहे प्रथमोपचाराच्या दृष्टिकोनातून. आणि एक प्रश्न घेऊया. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. रुग्ण जर 10-15 मिनिटं शुद्धीवर आला नाही तर काय करायला पाहिजे? तर आता जसं आम्ही मगाशी चर्चा केली तर एखादी फिट 5 मिनिटं राहू शकते, एखादी फिट 10 मिनिटं राहू शकते, पण त्याच्या पलीकडे फिट कंटिन्यू शक्यतो होत नाही. काही रेअर केसेसमध्ये 15 मिनिटं, अर्धा तास अशी फिट चालू राहू शकते. त्या सिच्युएशनमध्ये डेफिनेटली लगेच हॉस्पिटलला मूव्ह करून उपचार घ्यायला पाहिजेत. पण फिट येऊन गेल्यानंतर बेशुद्ध होणं हे अपेक्षित आहे. 10 ते 15 मिनिटं पेशंट बेशुद्ध राहतो किंवा डीप स्लीपमध्ये किंवा डीप कोमामध्ये राहतो आणि त्यानंतर हळूहळू स्वतःहून तो रिस्पॉन्स करायला लागतो. सो त्या काळामध्ये पेशंटला काही टोचवणं किंवा त्याला काही पाणी देणं किंवा काहीच ऍडवाइस करत नाही आम्ही. त्याला शांतपणे रेस्ट करू दे. थोड्या वेळाने जेव्हा बॉडीचे सिस्टीम जागेवर येतील तेव्हा पेशंट आपोआप उठेल. सो ते 10-15 मिनिटं वेटच करायला पाहिजे असं मी म्हणेन. बरोबर. क्वेश्चन्स आता रिपीट होत आहेत. डिस्कशन मध्ये आम्ही ज्या लोकांनी लाईव्ह उशिरा जॉईन केले त्यांनी जाऊन परत व्हिडिओ ऍक्सेस करावा आणि काही गोष्टींची चर्चा आम्ही क्वेश्चन्स फ्रेम करायच्या आधीच सुरुवातीला केली होती आणि त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन दिलं होतं. सो वेळेअभावी आम्ही इतकेच प्रश्न आता घेऊ शकतोय. आणि सर तुम्ही कसं कन्क्लूड कराल? स्त्रियांच्या मधली एपिलेप्सी ही पुरुषांच्या एपिलेप्सी सारखीच आहे. काळजी फक्त एवढीच घ्यावी लागते की गरोदरपणामध्ये त्यांच्या वजनाप्रमाणे डोस ऍडजस्ट करावा लागतो. स्त्री ही कोणत्याही दृष्टीनं कमकुवत होत नाही. इतर आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सारखाच तिला देखील जगण्याचा, लग्न करण्याचा आणि मुलं होण्याचा आणि कुटुंबाची जबाबदारी घेण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार तिच्या आजाराचं कंट्रोल करून आम्ही तिला देऊ शकतो. आपण आपल्या डॉक्टरांच्याशी संपर्क करावा. ते आपल्याला याबद्दलचं योग्य मार्गदर्शन करतील आणि हे कुठल्याही देवाचा कोप किंवा कुणाची करणी नसून हा एक आजार आहे. या गोष्टीला आपण आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं. अजून एकच गोष्ट मी ऍड करेन की जशा सरांनी सगळ्या ड्युटीज सांगितल्या, मोस्टली फॅमिली रिलेटेड ड्युटीजचा सगळ्यांना डाऊट असतो फॅमिलीजना, तसं ते प्रोफेशनली पण 100% डिलिव्हर करू शकतात. त्यामुळं देर इज नो डोमेन इन लाईफ वेअर दे कॅनॉट ऍक्ट नॉर्मली. त्याच्यामुळं लेट्स मेक देम फील इन्क्लुडेड आणि जस्ट लाईक अनदर एपिलेप्सी पेशंट आपण त्यांना ट्रीटमेंट देऊया आणि एक नॉर्मल लाईफ त्यांना स्पेंड करता येईल. एवढं बोलून आम्ही हा सेशन कन्क्लूड करतो. थँक्यू.